आम्ही मांडू। पहिली गोष्ट दादांना जी सातारा काय मागणी आहे तुमची? दादांनी पाणी पिलं पाहिजे। माझी मागणी एकच आहे, सरकारने त्यांना आरक्षण दिलं पाहिजे। जर दादाला काय झालं तर सरकार राहणार नाही। आज दादावरती एवढा अन्याय होतोय, दादा मराठ्यांसाठी लढतात आणि सरकार त्यांचा एक पण ऐकत नाहीये दादांचा। आज दादांनी 4 दिवस झाले काही खाल्लं नाहीये। माझं सरकारकडे एकच बोलणं आहे, दादाला आरक्षण द्या म्हणून। तुम्ही मला हे सांगा, दादाला काय आवाज, दादाने काय त्यांनी पाणी सोडलंय? दादा बोलतात मी अन्न पाणी काय घेणार ना आरक्षण घेतल्याशिवाय। दादा आज कित्येक 2 वर्षापासून आरक्षण मागतात, सरकार देत नाही दादाला। आज दादा पहिले उपोषणाला बसले तेव्हा पण त्यांनी नाही दिलं आणि आता दादांनी जिद्द पकडले, मी आरक्षण घेतल्याशिवाय जाणार नाही। एक तर मी तरी जाईन नाही तर आरक्षण तरी जाईन, दादांनी बोलले। महिला कार्यकर्ते जे आहेत मोठ्या प्रमाणावर आपण पाहतोय की आपल्या भावनांना आवर घालता येत नाहीये, म्हणून जरांगेंची मागणी मान्य करावी। मागणी कार्यकर्ते महिलाच्या लढताना आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन याची वेळ इथे दादांवर आणि सरकारवर